सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी आळतेकरांवर भीक मागो आंदोलन. लोकनियुक्त सरपंचांच्या निष्क्रियतेचा निषेध. महाविकास परिवर्तन आघाडीचे आंदोलन. गेल्या 8 वर्षांपासून सतत मागणी आणि निवेदन देऊनही आळते गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले नाहीत. गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या मागणीकडे ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी मंडळीकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ महाविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं प्रतिकात्मक भीक मागो आंदोलन करण्यात आले. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. 2023-24 या आर्थिक वर्षात 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून दलित वस्तीसाठी 1 लाख रुपये आणि इतर भागासाठी 2 लाख रुपये असे एकूण 3 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र 2 वर्ष उलटल्यानंतरही प्रत्यक्षात सीसीटीव्ही बसवले गेलेले नाहीत. गेल्या काही महिन्यात आळते परिसरात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून सीसीटीव्ही नसल्यामुळे तपास प्रक्रियेला अडथळा निर्माण झालाय. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ग्रामपंचायतीने वारंवार मागणी असूनही दुर्लक्ष केल्याने निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर म्हणाले, आळते गावामध्ये गेली 2017 ते 18 पासून या महापरिवर्तन विकास आघाडीकडून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा यासाठी आम्ही गेली 8 ते 9 वर्ष झालं आंदोलन करत आहेत. परंतु या आळते गावाला जे 35-40 वर्षाचे घराण्यांना आम्हाला या गावाला वेठीस धरण्याचं काम 35-40 वर्ष झालं चालूच आहे आणि आजच्या घडल्या सुद्धा वेठीस धरण्याचं काम त्यांनी करत आहेत. गावामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. गावात माता भगिनींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या संदर्भात आम्ही कॅमेरे बसवा म्हणून आंदोलन करत आहे. यापूर्वी आंदोलन केलं आहे. यासाठी ग्रामपंचायतमध्ये निधीची तरतूद असताना सुद्धा 3 लाख रुपये बँकेत शिल्लक 2 वर्षाला पडून आहेत. तरी सुद्धा लोकनियुक्त सरपंच कॅमेरे बसवत नाहीत आणि 20 ते 25 हजार लोकांना वेठीस धरण्याचं काम या लोकनियुक्त सरपंचकडून चालू आहे. म्हणून यांच्या विरोधात आम्ही भीक मागो आंदोलन करून जे पैसे गोळा होतील त्यातून आम्ही कॅमेरे बसवायचा निर्धार आम्ही महापरिवर्तन विकास आघाडीकडून केला आहे. याबाबतचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शरद मेमाने यांना निवेदन सादर केले. यावेळी जावेद मुजावर, ग्रामपंचायत सदस्य शिरीष थोरात, तय्यब मुजावर, सदाम मुजावर, विलास कांबळे, राम कांबळे, सुरेश आळतेकर, अशोक आळतेकर, बाळगोंडा पाटील, सुभाष करके, पिंटू पाटील, संजय पाटील, शीतल शेटे, नितन यवगान, अभिषेक कांबळे, पोलीस पाटील रियाज मुजावर, लखन मुजावर आणि अनेक नागरिक उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.